तो काही बिबट्या होता का झुंज? ते झुंज नव्हते, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. नाही, सुटका नाही, कधीच नाही. हो, परत तीच ओवी फिरवतो. म्हणजे तिसरी ओवी सांगायला मला, पहिली ओवी अशी आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. दुसरी ओवी आहे, चांगलं वागा हाच देव आहे. ज्या स्त्रीनं गेलाय स्प्रिंग घालेल आहे मुलं ठणका चालू खडा बरोबर करतो. झोपताना गोळ्यांचा डबाची पालत व्हायची मुली, मुताना व्हायची, दोन वाचवायची मुली, दोन मिटवायची मुली. काही ना जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना पुन्हा उभा राहणार. काही ना बाथरूमला जाताना गोळी, इकडं खालं तर. काहींच्या घरात एक मिक्सर फक्त त्याला बारीक करून देण्यासाठी. चपाती बारीक करायची, तिच्यात भाजी ओतायची, खा. एवढं खाली आपण गेलोय तरी अजून आपण ईश्वराकडे वळालो नाही. याच्यापेक्षा काय वाईट आहे? आपल्या सगळ्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं निलेश भाऊला वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. पांडुरंगानं त्यांना उदंड आयुष्य द्यावं, ते निरोगी द्यावं. समस्या बारकाईने समजून घेऊन त्यावर तातडीने उपाय शोधण्याची कार्यक्षम कार्यशैली म्हणजे निलेश भाऊ तरस. परिसरातील शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सतत प्रशासनाशी समन्वय. चांगलं वागा हाच देव आहे. काय देवाने तुम्ही महिना बाजूला सारखं तुम्ही सर 5 सारखे बारा बाजू सर ते बंद केला शेतो गेला खोराक. तुमच्या बी आमच्या बी. तुम्हाला हाताला झटका द्या ना, आमची इज्जत घालू विठाला. प्रत्येक घटकासाठी सातत्याने व निस्वार्थपणे कार्य करणारा समर्पित समाजसेवक आणि जमिनीशी नाळ जोडून ठेवणारे कार्यकर्ते म्हणजेच आपले निलेश भाऊ तरस. वारकरी संप्रदायाच्या संस्कारातून घडलेले नम्रता, सेवाभाव आणि समतेची कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व महिला भगिनींनी नोंद घ्यायची आणि उद्या आठवणीने सर्वांनी याच ठिकाणी यायचंय. वेळ आहे संध्याकाळी 7 ते 10. जे काही आलेले आहेत ते सर्वांनी एका लाईनीत यायचंय. स्टेजवर गर्दी करू नका कृपया. कधी वाटलं आईच्या कुशीत घुसावं आणि त्यांच्या पुढे आपलं दैवी संपत्ती पुढे आसुरी संपत्ती कधीच टिकू शकत नाही. कधीच टिकणार नाही. त्या संपत्ती जेवढे कोट्याधीश लोक झाले महाराष्ट्रात, कोट्याधीश, एकही माणूस आतापर्यंत घरी मेलेला नाही. हॉस्पिटललाच मारणार. करू नका, काही करू नका. 1 भजन करा, 2 नीतीने जगा, 3 चांगलं. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा बरं का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 4-5 जण बसले. तुम्ही गंध किती लावा, गंधाबद्दल आपलं मत नाही. तुम्ही गंधाच वापा, पण तुम्ही तडफडूनच मारला. उपवास करणाऱ्यांना, भाकरी न खाणाऱ्यांना, नुसते फळावर राहणाऱ्यांना कधीही देव भेटू शकत नाही. आणि त्यांनी देवाच्या नावाचा वापरही करू नये. आतापर्यंत मला एक केस जगात आता व्यापार आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे आणि व्यायाम केला तर पैलवान आहे. 9 वाजता उठून जर एखादा पैलवान होत असेल तर शक्य नाही.
हे शक्यच नाही. तसंच आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. इथं त्रिपुटी ध्यानात घ्या. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ देवा शब्द आहे, याला चॅलेंज नाही. समथिंग हॅज नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. जगातल्या काही गोष्टीला चॅलेंज नाही.